गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार आणि माझी बहीण आता सकाळ सकाळ 7च्या गाडीने सोलापूरला गेली आहे. परत 2 दिवसच होती. तिला म्हटलं होतं ये तेवढंच 2 दिवस तुझं चेंज होईल, कारण का आईचं वडिलांचं तिने खूप केलेलं आहे. तर तिला म्हटलं ये 2 दिवस, तेवढंच तुला थोडं विसर पडेल. तिथंच राहून कसं माणसाला हे होतं, आठवणी येतात. त्याच्यामुळे तिला म्हटलं ये 2 दिवस, आणि थोडं दुखवटा तिचा काढलेला आहे. आज गेली परत ती, कारण का कामाला जावं लागतं उद्यापासून तिला, त्याच्यामुळे ती गेली. तर चला, मी लागते कामाला. आज रविवार आहे, जरा थोडं निवांत चालतं, पण चला कामं आपली चालू करूयात. आणि हे गेले होते सोडायला, माझ्या बहिणीला सोडून आले. गाडीत एस टीमध्ये बसून आले. सासूबाईंची चाललेली अजून झोप. आता मी किचन ओट्याकडे वळते, दूध झाकून ठेवते, भाकरी करते माझ्यासाठी एक. चला, आज कारल्याची भाजी बनवते. आज कारल्याची भाजी ना रसिका कशी बनवते तशी बनवणार आहे आज. कारल्याची भाजी शेंगदाण्याचं कूट न घालता ती ना तशी बनवणार आहे. काय करते ती, कारले पहिलं ना आता मी धुवून घेते, फ्राय करते तेलामध्ये, आणि नुसती कांद्यामध्ये परतते. मसाला, तिखट, मीठ सगळं घालून ते दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडं नाही कारल्याचे सगळे बिया काढून घेतल्यात मी आता, आणि कांदा चिरून घेते आता. चला, आता इकडे कारल्याची भाजी बनवून घेते. पोळ्या वगैरे झालेत माझे, फक्त आता मी एवढी भाजी बनवून घेते, मग नाश्ता बनवायचा आहे. सासूबाईंची चाललेली आंघोळ, त्याच्यामुळे म्हटलं पहिला आता भाजी बनवून घ्यावी आणि मग नाश्ता बनवावा. नाश्ते का रोज का झमेला आहे, कोणचा नाश्ता बनवू का, नाश्ता कुठला बनवायचा आहे, काय करायचं बघू आता. चला, मला कारल्याची भाजी बनवते. तर हे बघा, इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल घातलेलं आहे, आणि आता मोहरी, जिरे मोहरी टाकलेलं आहे. आता कांदा परतून घेते छानपैकी, आणि मग कारले ते कारले तर टाकायचे. कांदा परत खरं मी काय विसरले माहिती आहे का, हे सगळे तळून घ्यायचीच विसरले ना. मी सगळे ना पहिला कारले सगळे फ्राय करून घेते. इकडं सासूबाईंना नाश्ता बनवते, आणि इकडं हे पण काम चालू आहे, तळून घेणं. हे तळल्यामुळे ना याचा कडवटपणा निघून जाते कारल्याचा. मी याच्यावर मसाले टाकून ठेवलं होतं थोडं. हे बघा, इकडे मी काय करते माहिती का, ज्वारीचं पीठ आहे ना थोडं भाजून घेते, आणि सासूबाईंना त्याचा नाश्ता बनवते पातळ असं. ज्वारीच्या पिठाचं हे म्हटलं तर चालेल, उपमासारखं भाजून घेते. हे बघा, ज्वारीचं असं पातळ पेज म्हणतात ना, उपीट पेज असं. दोन्हीकडे कामं चालू माझी.
लसणाची एक पाकळी नाही ज्यामध्ये ठेचून घातली, जेणेकरूनच चव येईल तोंडाला. चला आता होते नाश्ता. कसं गाजर फ्राय होते. हे बघा तूप टाकलं आहे, थोडंसं गार होऊ दे. तिथं नेऊन ठेवलं की सासूबाई लगेच खातील. इथं ठेवते. झाली त्यांची आंघोळ. दरा उकडपेंडी उकडपेंडी ज्वारीची पिठाचे पेज आहे, पेज. त्यानंतर काय लावा काय पुढे हे परत आणायचे. खाऊन बघा. चला आता सासूबाईंचा तिकडे नाश्ता होतोय आणि इकडे माझे कारले फ्राय पण होत आलेले. मग भाजी कारल्याची बनवते. मेन त्यांचा होता नाश्ता देणं, त्याच्यामुळे माझं भाजीला थोडा वेळ लागला. मेन सासूबाईंचा नाश्ता वेळ होणं महत्त्वाचं. तर चला आता झालेच आहे. आता कारले फ्राय थोडे राहिलेले, हे बघा करून घेतलेत कारले फ्राय. आता मी काय केलं, कांदा मगाशीच फ्राय करून घेतलेला होता, परतून घेतलेला होता. तर आता तळून घेतलेले कारले आहेत ना, ते भाजीमध्ये कढईमध्ये टाकले. हे बघा. आणि याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. गूळ, एवढा गूळ घेतलेला आहे. आता गूळ टाकते. हे बघा इकडे झाली भाजी कारल्याची. चला संध्याकाळचे वाजले 6:30. आता देवापूर दिवा लावलेला आहे. आता किचन ओटा आवरते. पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आजची कारल्याची भाजी मस्त झालेली होती. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.